काँग्रेसला देशाच्या विकास निधीतही धर्माच्या आधारावर विभागणी करायची आहे। हिंदूंसाठी वेगळा निधी, मुस्लिमांसाठी वेगळा निधी अशी त्यांची योजना आहे, असा आरोप भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी केला आहे। ते महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी आज कल्याण इथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते। हिंदू मुस्लिम भेद करण्यात काँग्रेस अडकलेली आहे, मी तर त्यांचं ध्रुवीकरणाचं राजकारण उघडं पाडत आहे असं त्यांनी सांगितलं। हालत ये थी कि कांग्रेस और उसके साथी दलों ने क्या किया, जो डेवलपमेंट का बजट होता है उस बजट में भी दरार कर दी भाइयों। उसमें भी बंटवारा करने के लिए सोचा और उन्होंने कहा अब बजट होगा हिंदू बजट, मुस्लिम बजट। ये इन्होंने सोचा था। क्या ये मेरा देश ऐसे चलेगा क्या? और कांग्रेस चाहती थी कि 15% बजट मुसलमानों के लिए अलग से आवंटित हो जाए। काँग्रेस विकासाची चर्चा करूच शकत नाही, ती केवळ ध्रुवीकरणाचं मतपेढीचं राजकारण करू शकते। सध्याही काँग्रेस तुष्टीकरणाचा जुनाच खेळ खेळत आहे। अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण हिरावून त्यांना ते आपल्या मतपेढीला द्यायचं आहे अशी टीका मोदी यांनी केली। आमच्यासाठी देश हीच प्राथमिकता असून तो एकसंध ठेवायचा आहे। सरकार आल्यानंतर काय करायचं याचं 100 दिवसांचं नियोजन तयार असून 125 दिवसांचं वेळापत्रक तयार करणार आहोत। आम्ही इतके सज्ज आहोत की लगेच वेगाने कामाला लागणार आहोत असं ते म्हणाले। काँग्रेसच्या काळात विकासाला खीळ बसली होती, आम्ही ती दूर करून विकासाला गती दिली असं मोदी यांनी सांगितलं। काँग्रेसचे शहजादे महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, मात्र नकली शिवसेना गप्प राहते अशी टीका त्यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतल्या रोड शोला सुरुवात झाली आहे। LBS मार्गावर घाटकोपर पश्चिम इथल्या अशोक सिल्क मिलपासून या रोड शोला सुरुवात होत असून MG रोड, श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्क्वेअर या मार्गावरून प्रवास करत घाटकोपर पूर्व इथे पार्श्वनाथ मंदिर चौक इथे रोड शोची सांगता होईल।